चावरा पब्लिक स्कूल में अमानवीय सजा, युवा सेना ने जताई नाराजगी। धुले शहर में कड़ाके की ठंड के बीच चावरा पब्लिक स्कूल सीबीएसई द्वारा छात्रों को अमानवीय सजा देने का मामला सामने आया है। बताया जा रहा है कि सुबह समय पर स्कूल न पहुंचने पर छात्रों को गेट के बाहर खड़ा रखा जाता है और उसके बाद उन्हें मैदान में 5 चक्कर लगाने की सजा दी जाती है। यह सजा पहली से 10वीं कक्षा के सभी छात्रों को दी जाती है। इस मामले को लेकर कई अभिभावकों ने शिवसेना युवा सेना के धुले जिला कार्यालय में शिकायत दर्ज कराई है। शिकायतों के बाद युवा सेना धुले जिला प्रमुख सतीश तात्या महाले के नेतृत्व में महानगर प्रमुख योगेश मराठे और अन्य पदाधिकारियों ने स्कूल प्रशासन को ज्ञापन सौंपा। छात्रों को गेट के बाहर खड़ा करने और उन्हें सजा देने की प्रथा तुरंत बंद की जाए। स्कूल के समय में 15 से 20 मिनट की रियायत दी जाए। महाराष्ट्र सरकार के 8 फरवरी 2024 के परिपत्रक के अनुसार प्राथमिक कक्षाओं का समय सुबह 9 बजे या उसके बाद रखा जाए। युवा सेना ने कहा कि अगर स्कूल ने अपने नियमों में बदलाव नहीं किया और छात्रों को दी जा रही सजा जारी रखी तो संगठन अपने तरीके से आंदोलन करेगा। इस आंदोलन की पूरी जिम्मेदारी स्कूल प्रशासन की होगी। युवा सेना ने कहा कि जब शहर का न्यूनतम तापमान 4 डिग्री तक गिर चुका है, ऐसे में बच्चों और अभिभावकों के लिए सुबह जल्दी उठना और तैयार होना बेहद मुश्किल है। इसके बावजूद स्कूल प्रशासन द्वारा नियमों की अनदेखी और अमानवीय सजा को बर्दाश्त नहीं किया जाएगा। चावरा पब्लिक स्कूल आपल्या शाळेतली एक नामांकित शाळा आहे। त्या ठिकाणी काल विद्यार्थ्यांना 5 ते 10 मिनिटं स्कूलमध्ये येण्यासाठी उशीर झाला। त्यामुळे त्यांना काहींना घरी हाकलण्यात आले आणि ज्यांना स्कूल अटेंड करायची होती त्यांना त्यांच्या समोर असलेल्या ग्राउंडचे 10 राऊंड मारायला लावले। लहान लहान विद्यार्थ्यांना त्यामध्ये पहिलीपासून 10वी पर्यंत सर्व विद्यार्थ्यांचा समावेश होता। आपण प्रत्येक बातम्यांमध्ये बघतोय सर्व ठिकाणी धुळे जिल्ह्याचा पारा 4 डिग्री सेल्सिअस वरून थांबलेला आहे। इतकी कडाक्याची थंडी असतानाही लहान मुलांचे इतके हाल या ठिकाणी शाळेकडून केले जात आहे। शासनाचा GR आहे महाराष्ट्र शासनाचा की 1ली ते 4थी पर्यंतच्या शाळा तरी किमान 9 किंवा 9 नंतर भरवण्यात यावा। तरी हे मुजोर प्रशासन चावरा पब्लिक स्कूल त्याच्यामध्ये कुठलाच बदल करत नाही। कदाचित आम्हाला असं वाटतंय की शिक्षणाधिकारी मॅडमांकडे आम्ही हा विषय घेऊन गेलो होतो, त्यांनी या विषयावर ऍक्शन घेतली नाही। छत्रपती संभाजीनगरच्या शिक्षणाधिकाऱ्यांनी ऑर्डर काढली की शाळा उशिरा भरवण्यात यावा 9 नंतर आणि आमच्या शिक्षणाधिकारी मॅडम म्हणतात की माझ्या हातात राईट्स नाही। तर आम्हाला आता असा डाऊट यायला लागलेला आहे की शिक्षणाधिकारी मॅडमांचाही शैक्षणिक संस्थांसोबत संगनमत आहे आणि त्यांचे काही कदाचित व्यवहार असू शकतात, चांगले वाईट तर त्यांना त्यांचं माहिती, पण त्यांच्या संगनमतामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर, त्यांच्या शरीरावर आणि पालकांच्याही व्यवस्थेवर परिणाम होतोय। त्यामुळे आमच्याकडे अशा तक्रारी आलेल्या होत्या। आज युवा सेनेतर्फे आम्ही या मुजोर चावरा पब्लिक स्कूलमध्ये येऊन यांच्या जे प्रिन्सिपल सर आहेत त्यांना विनंती वजा सूचना इशारा दिलेला आहे की तुम्ही आमचं हे निवेदन घेतल्यानंतर 2 दिवसात जर स्कूलचा टाइम बदलला नाही तर युवा सेना शाळा भरवेल आणि शाळा पण सोडेल। ही ताकद पण युवा सेना आणि शिवसेनेमध्ये आहे। या ठिकाणी आम्ही असं नमूद करतो आणि आम्हाला त्या प्रिन्सिपल सरांनी आश्वासन दिलेले की त्या 2 दिवसात आम्ही याच्यावर चांगला निर्णय घेऊन लवकरात लवकर तुम्हाला 2 दिवसात कळवू आणि आम्हाला पण विश्वास आहे की ते लवकरात लवकर याच्यावर काही चांगली योग्य ती कारवाई करतील। त्यांनी नाही केली मग शिवसेना स्टाईलने त्यांना दाखवेल की शाळा कशी भरवली जाते आणि घंटी कशी वाजवली जाते। जय हिंद, जय महाराष्ट्र।